नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त थंडगार अगदी परफेक्ट प्रमाणात लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा बनवला जातो त्याच पद्धतीने आपण घरी मठ्ठा बनवणार आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असं किती छान दिसत आहे। हातात ग्लास घेतल्याशेनीच पिवासा वाटतो असा मठ्ठा तयार होतो। चला तर मस्त आपण लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। झटकीपट रेसिपी आहे, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मठ्ठा बनवण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर इथं 3 चमचे पिठी साखर घेतली, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, 1 हिरवी मिरची एकदम अशी बारीक कापून घेतली, चवीनुसार मीठ लागेल, 1 इंच आलं खलबत्त्यामध्ये छानपैकी असं ठेचून घेतलं, थोडीशी कोथिंबीर आहे आणि इथं पातेल्यामध्ये अर्धा लिटर ताक आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला आलं यामध्ये घालायचं अजिबात नाही, तर याचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण ठेचलेलं आलं घातलं तर ते दाताखाली येते आणि मग चव बिघडते, त्यामुळे असं हे चाळणीमध्ये घालायचं आणि चमच्याने यातील असा रस पिळून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने जितकं शक्य असेल तितकं असं दाबून घ्यायचं, किंवा मग तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर छान असं बोटानेही दाबून घ्यायचं। बघा, याचा रस मस्त या ताकामध्ये उतरतो। छान आलं हे खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतलं की व्यवस्थित असा रस पिळला जातो। तर बघा, इथं आलं मी यामध्ये पिळून घेतलं। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची, फार नाही तर आलं तिखट असते त्यामुळे हिरवी मिरची बेतानेच घालायची। तर 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली ती यामध्ये घालायची, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं, पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही छानपैकी हाताने अशी तोडून यामध्ये घालून घ्यायची। हे बघा अशी। आता हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। बघा, हे ताक व्यवस्थित यामध्ये असं ढवळून घ्यायचं जेणेकरून सगळे साहित्याचा फ्लेवर यामध्ये उतरला गेला पाहिजे। तर इथं हे ताक थंडगार होतं, मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे मी यामध्ये आईस क्यूब घालत नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आईस क्यूब घालू शकता। बघा, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवण झाल्यावर आपल्याला मठ्ठा प्यायला देतात, तसाच मठ्ठा आपण घरी बनवू शकतो। अगदी झटपट रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे आणि चवही याला तशाच प्रकारे येते। बघा, व्यवस्थित याला मी मिसळून घेतलं। आता आपला थंडगार मठ्ठा बनून तयार आहे। आता आपण लगेच थंडगार मठ्ठा ग्लासामध्ये सर्व करूया। 2 काचेचे ग्लास आहे, यामध्ये हा मठ्ठा सर्व करायचा। बघा, इथे आपला मस्त थंडगार लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा बनून तयार आहे। चवही याला तशीच येते। तर हा मठ्ठा तुम्ही जेवण झाल्यानंतर पिऊ शकता, किंवा मग दुपारच्या वेळेस उन्हामध्ये जात असाल तेव्हा पिला तरी काही हरकत नाही। तुम्हाला जेव्हा केव्हा मठ्ठा प्यायचा असेल तर तुम्ही झटपट बनवून पिऊ शकता। एखादं जेवण तुम्ही जड केलं तर ते पचण्यासाठी हा थंडगार मठ्ठा बनवून प्या, जेवण पचायला हलकं जाते। तर ही झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा याला सहज बनवू शकाल। ही मठ्ठ्याची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून पीत जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।